देऊळ बंद 2 हा सिनेमा प्रचंड चालत आहे, त्यांचे शो प्रचंड चालत आहेत। आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय। या सिनेमांमध्ये मुख्य भूमिका बजावणारी जी महिला आहे ती महिला म्हणजे प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहल तरडे। तर त्यांच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला पहा। व्हायरल व्हिडिओमध्ये नक्की काय घडलेलं आहे, त्यांच्यासोबत नक्की काय घडलं ते बघा। देऊळ बंद 2 हा सिनेमा श्रद्धा, देवावरचा विश्वास, शेतकऱ्यांचं दुःख आणि माणसाच्या आयुष्यातील कठीण प्रसंग याभोवती फिरतो। पहिल्या भागात विज्ञान विरुद्ध अध्यात्माचा संघर्ष होता, पण या भागात कथा एका सामान्य शेतकरी कुटुंबावर केंद्रित आहे। कथेत एक आस्तिक शेतकरी आणि त्याची नास्तिक पत्नी दाखवली आहे। सततच्या संकटांमुळे, कर्जामुळे आणि आयुष्यातील दुःखांमुळे त्या महिलेचा देवावरचा विश्वास उडालेला दिसतो। ती थेट स्वामी समर्थांनाच प्रश्न विचारते, जर देव आहे तर आमच्यावर इतकं दुःख का? यानंतर तिच्या आयुष्यात काही विचित्र आणि भावनिक घटना घडू लागतात। सिनेमात श्रद्धा आणि वास्तव यांच्यातील संघर्ष खूप प्रभावीपणे दाखवलाय। शेतकऱ्यांची अवस्था, समाजातील अन्याय आणि देव खरंच मदत करतो का हा प्रश्न संपूर्ण कथेत जाणवत राहतो। मोहन जोशी यांनी पुन्हा स्वामी समर्थांची भूमिका साकारली आहे, तर स्नेहल तरडे यांची भूमिका खूप भावनिक आणि दमदार आहे। हा फक्त भक्तिपट नाही, तर यात भावना, समाजावर भाष्य, थोडं रहस्य आणि प्रेरणा सगळंच आहे। शेवटपर्यंत कथा प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, पण स्पॉइलर न देता इतकंच सांगतो, हा सिनेमा विश्वास विरुद्ध परिस्थिती यांची जोरदार लढाई दाखवतो। प्रवीण तरडे आणि त्यांची पत्नी जिथे कुठं शिव असतील त्या ठिकाणी व्हिजिट करत होते आणि जे काही व्ह्यूअर्स होते, म्हणजे सिनेमागृहांमध्ये आलेले जे काही लोक, त्यांना सरप्राईज देत होते। परंतु स्नेहल ताईंनी सांगितलंय की आता मी थिएटरमध्ये जाऊ शकत नाही, कारण एक खूप वाईट बातमी आहे असं सांगितलं, कारण त्यांची आवडती जी मांजर आहे तिची तब्येत बरी नाहीये। व्हिडिओमध्ये ते सांगतात की मी स्वामी समर्थांना प्रार्थना करते की माझी मांजर व्यवस्थित व्हावी। अनेक लोकांनी आजारी मांजर व्यवस्थित व्हावी यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत।